आम्हा सर्वांचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर पक्ष ताब्यात घेण्याची अघोरी इच्छाशक्तीच्या पार्श्वभूमीवर वहिनी अध्यक्ष झाल्यापासून आमच्या पक्षामध्ये डोकवण्याचा डोमकावळी प्रयत्न अलीकडच्या कालावधीमध्ये करायला लागलेले दिसत आहेत. आपल्या पक्षात स्वतः काय चालले ते त्यांनी त्या ठिकाणी पाहावं. दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर दादांनी पक्ष चोरला, दादांनी चिन्ह चोरलं, अशी घाणेरड्या पद्धतीची वक्तव्य करणारे महाभाग आता आमच्या पक्षामध्ये डोकवण्याचा नाहक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. दादांच्या दुर्दैवी निधनाच्या दिवशीच पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू करून त्यांना दादांचं कुटुंबीय म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय या सगळ्यांनाच अलिप्त ठेवत पक्ष ताब्यात घेण्याची इतकी प्रचंड प्रमाणावरती घाई झालेली होती की त्याच्यामुळे सततची वक्तव्य त्यांच्याकडनं आलेली आपण सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवलेली आहेत. वहिनींची विधिमंडळ पक्षनेतेपदी झालेली निवड, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेली शपथ, राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या ती सभा या वेळेपासून किंवा सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीची वक्तव्य झाली ही आपण निश्चितपणाने पाहतो. प्रचंड द्वेषाची कावीळ दादा कुटुंबियांच्या बद्दल ज्यांची झालेली आहे ते आता आमच्या पक्षाच्या बद्दल एक वेगळी काळजी जशी काय त्यांना पडलेली आहे असंच करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहिलं तर देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना परवाच स्नेहभोजन ठेवलं होतं. त्या स्नेहभोजनाला न जाणारे हे महाभाग मग त्यांनी कशावरती बहिष्कार टाकला होता, काय टाकला होता, त्याची उत्तरं काहीतरी त्यांना द्यावी लागतीलच. कारण 10 आमदार असताना 3च आमदार काय गेले, पण तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. मला त्याच्याबद्दल चिंता असण्याचं काही कारण असू शकत नाही. पण अशा पद्धतीचं मांडत एक वेगळ्या दिशेला नेण्याचा जो काय प्रयत्न होतो आहे याच्याबद्दल एवढंच मला म्हणायचं आहे की वहिनी, पार्थ, जय यांच्याबद्दलची कमालीचा द्वेष निर्माण होत असल्यामुळेच एकसंघपणाने जो पक्ष आज वहिनींच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई असतील, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी असेन, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे आहेत, आम्ही सगळेजण आमचे 40 आमदार आहेत, आमचे संसदेतील सहकारी आहेत, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आहेत, पक्षाचं राज्यातील संघटन ज्या पद्धतीने आज काम करत आहे त्याच्यामुळेच स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची भीती ज्याला तयार होत असते त्याला तशा पद्धतीची वक्तव्य झालेली आपल्याला पाहायला मिळू शकतात. यापेक्षा याच्यामध्ये काय वेगळं आहे असं मी स्वतः त्या ठिकाणी काय मानत नाही. कारण प्रत्येक दिवस प्रसिद्धीसाठी वेगवेगळं काही ना काहीतरी बोलत राहणं, एक तर आपल्या पक्षात काय चाललं ते बघावं. जयंतराव पाटील साहेबांसारखा 40 वर्ष त्यांनी नेतृत्व केलं, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीच्या महाअधिवेशनामध्ये करणारे हे महाभाग यांनी आता आमच्या पक्षाच्याबद्दल बोलणं थांबावं एवढंच मला या ठिकाणी आणखी सांगायचं आहे. खूप काय बोलण्यासारखं आहेच, अनेक बाबी आहेत. मी स्वतः अनुभवलेल्या 99 सालापासून ते दादांच्या दुर्दैवी मृत्यूपर्यंत काय काय पद्धतीने दादांच्या विरोधामध्ये कटकारस्थान झाली. आज तीच कटकारस्थानं करण्याचा प्रयत्न बहिणी, पार्थ किंवा जय आणि आमचा पक्ष या बाबतीमध्ये केला जातो आहे. तो नक्कीच जनता हाणून पाडेल आणि पक्षाचे माझे सगळे प्रमुखसुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी हाणून पाडतील. एवढंच मला आजच्या या त्याने जे काय सांगितलेलं आहे त्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी मांडायची आहे.